मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी अर्थसंकल्पामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हा 8वा वेतन आयोग लागू झाला तर तुमच्या पगारात किती वाढ होणार यावरचा हा एक खास रिपोर्ट पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर. अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाची घोषणा. 8व्या वेतन आयोगामुळे किती वाढणार पगार. सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेध लागले आहेत ते 8व्या वेतन आयोगाचे. त्यामुळे केंद्र सरकारनेही त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे विद्यमान वेतन, भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आला. तर या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या 8व्या वेतन आयोगामुळे लेबलनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन किती असणार ते पाहूया. लेबल 1 7वा वेतन 18,000, 8वा वेतन 21,600. लेबल 2 7वा वेतन 19,900, 8वा वेतन 23,880. लेबल 3 21,700, 8वा वेतन 26,040. लेबल 4 25,500, 8वा वेतन 30,600. लेबल 5 29,200, 8वा वेतन 35,040. लेबल 15 7व्या वेतन आयोगानुसार 1,82,200, 8वा वेतन 2,18,400. लेबल 16 2,05,400, 8वा वेतन 2,46,480 रुपये. लेबल 17 2,25,000 रुपये, 8वा वेतन 2,70,000 रुपये. लेबल 18 2,50,000 रुपये तर 8वा वेतन 3,00,000 रुपये. हा 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं उदारीकरणाच्या निर्णयानंतर 1996 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची सुरुवात केली. तर आतापर्यंत 7 आयोग लागू करण्यात आले. आतापर्यंत कोणत्या वेतन आयोगात किती वाढ देण्यात आली तेही पाहूया. 4था वेतन आयोग किमान वेतनात 27% वाढ. 5वा वेतन आयोग किमान वेतनात 31% वाढ. 6वा वेतन आयोग किमान वेतन 7,000 करण्यात आले. 7वा वेतन आयोग किमान वेतनात 2.5 पट वाढ. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला 2024 आणि 25 साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. त्यामुळे या घोषणेकडे कर्मचाऱ्यांसह देशाचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट.